आष्टीचे आमदार सुरेश धस आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर या दोघांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना बरोबर घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली। या भेटीमागे त्यांचा नेमका हेतू काय होता? बीड जिल्ह्यातले प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले का? बीड जिल्ह्याची ढासळलेली सामाजिक सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले का? धनंजय मुंडे यांना बीडच्या राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटले? नेमका त्यांचा या भेटीमागे हेतू काय होता? सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या। अजितदादाच्या अपघाती निधनानंतर पुण्याचं पालकमंत्रीपद आणि बीडचं पालकमंत्रीपद त्यांना मिळालं। म्हणजे अजितदादांच्या जागेवर त्या पालकमंत्री म्हणून बीडमध्ये आल्यात। परंतु त्यांचा प्रशासकीय कामाचा जो अल्प अनुभव आहे, तो अल्प अनुभव असल्यामुळं त्या कदाचित उद्या धनंजय मुंडे यांना सोबतीला घेतील आणि प्रशासकीय कामाची जबाबदारी किंवा त्यांचा सल्ला त्यांचा सल्ला घेऊ शकतात किंवा त्यांच्यावर ही बीडची जबाबदारी सोपवू शकतात, अशी शंका किंवा अशी भविष्यात गोष्ट घडू शकते अशी शक्यता निर्माण झाली होती की काय? म्हणून हे दोन आमदार, दोघेही बीड जिल्ह्यातले आमदार, हे देवेंद्र फडणवीसांना भेटले। अशी शक्यता का वर्तावी लागते? त्याच्या पाठीमागचं कारण काय? तर ज्यावेळी धनंजय देशमुख त्यांच्या जोडीला होते त्यावेळी त्यांना कुठंतरी आता धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एंट्री होते की काय, होणार आहे अशी शक्यता वाढलेली दिसते आहे। म्हणून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। म्हणजे बीडची सामाजिक सुरक्षा व्यवस्था ढासळलेली आहे। बीडमध्ये दरोडे आहेत, गुंड प्रवृत्ती वाढलेली आहे, अपहरणाचे गुन्हे दाखल होत आहेत किंवा या ठिकाणी भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं बीडच्या या परळीमध्ये घडलेत असं। आणि बीडच्या राजकारणामध्ये कुठंतरी सामाजिक जी काही दोन समाजामध्ये वाढती जी दरी आहे ती वाढत चालली आहे आणि त्यालाच अनुसरून कुठंतरी या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे भेट घेतली आहे। पण खरंच की त्यांना हीच गोष्ट वाटत होती का की बीडच्या ज्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आहेत या धनंजय मुंडेंवर प्रशासकीय जबाबदारी सोपवतील आणि उद्या यदाकदाचित ही जर प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे आली किंवा बीडचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे जर आलं तर बीडमध्ये आतापर्यंत जे राजकीय वैमनस्य घडलंय की त्यामध्ये व्यक्तिगत पातळीवर सुद्धा आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। आणि मग जर यदाकदाचित उद्या धनंजय मुंडे हे बीड प्रशासनामध्ये दाखल झाले किंवा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांना सांभाळावी लागली, जरी पालकमंत्री सुनेत्रा पवार असल्या तरी मग ही गोष्ट ते राजकीय वचपा म्हणजे संदीप क्षीरसागर असतील, प्रकाश सोळंके असतील किंवा अमरसिंह पंडित असतील किंवा विजयसिंह पंडित असतील किंवा सुरेश धस असतील, जेवढे आमदार किंवा ज्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये राजकीय भूमिका घेतलेली आहे ती न्यायाची 100% असेल किंवा ती राजकीय असेल, पण ती कुठेतरी धनंजय मुंडेंच्या विरोधातली राजकीय भूमिका होती आणि त्या भूमिकेचा वचपा काढण्याची संधी उद्या सुनेत्रा पवार यांनी जर त्यांच्याकडून त्यांना देण्यात आली तर मग मात्र कुठंतरी पुन्हा आपण अडचणीत येऊ शकतो, ही त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती की काय? म्हणून त्यांनी ह्या संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना बरोबर घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांची भेट घेतली आहे का? बीडचे सामाजिक जी काही सुरक्षा व्यवस्था ढासळलेली आहे की अपहरण होत आहे, खून होत आहेत, दरोडे पडत आहेत, 2 नंबरचे धंदे बोकाळले, अशी जी काही परिस्थिती एकंदरीतरित्या निर्माण झालेली होती ती परिस्थिती कुठंतरी आता पुन्हा आणखी निर्माण होती की काय? किंवा बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न आहेत त्यांना घेऊन ते त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर त्यांनी घातलेला आहे
म्हणजे ही भेट नेमकी कोणत्या कारणानं झालेली असेल? एक तर बीड जिल्ह्यातले जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते विकासाचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत म्हणून ह्या आमदार संदीप क्षीरसागर व हे आमदार सुरेश धस यांनी भेट घेतलेली असेल, किंवा या सुरक्षेचा सामाजिक सुरक्षेचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आणखी चांगल्या कार्यक्षमपणे सांभाळावा किंवा त्याकडे लक्ष द्यावं, कारण त्यासाठी त्यांनी भेट घेतली असेल का धनंजय मुंडे यांना जे काही त्यांचा पुन्हा प्रशासनामध्ये पालकमंत्री म्हणून जरी नाही आले तरी सुनेत्रा पवार यांना ते कुठंतरी त्यांचं प्रशासन यंत्रणा किंवा ती जबाबदारी ते सांभाळू शकतात किंवा त्यांचा सल्ला घेऊ शकला म्हणजे जाईल पुढे, म्हणून याचं कुठंतरी शंका यांना आली म्हणून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातल्या स्थानिक आमदारांचा म्हणजे पक्षातीत हा जी काही त्यांची भेट होती, म्हणजे भाजपची विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाची विचारधारा ह्या वेगळ्या आहेत. सुरेश धस हे सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत, संदीप क्षीरसागर हे विरोधी पक्षातले आमदार आहेत, पण सत्ताधारी असो की विरोधक असो बीड जिल्ह्याच्या पातळीवर हे मात्र धनंजय मुंडे यांचे राजकीय विरोधकच आहेत. म्हणजे यांची जी आज भेट झालेली आहे देवेंद्र फडणवीसांची, कुठंतरी धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय होण्यापासून रोखण्याचा त्याच्या पाठीमागे हेतू होता का धनंजय मुंडे यांच्यापेक्षा कुठेतरी सामाजिक सुरक्षा व्यवस्था आणि बीडचा विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा हेतू होता? या मागे त्यांचा नेमका काय हेतू होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या आमदारांचा धनंजय देशमुखांना घेऊन सोबतीला मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे त्यांचा नेमका हेतू काय असेल? धनंजय मुंडेंना रोखण्याचा की बीडचे सामाजिक राजकीय प्रश्न प्रलंबित विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचा? याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.